नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मला तुझा राग येत नाही, तुझी कीव येते बाळा. आणि तो माझ्यासाठी फक्त एक पोलीस इन्स्पेक्टर आहे. तुला हे सांगायची गरज का वाटते? बाळकाकाच्या मृत्यूची एक्झॅक्ट वेळ, त्या घड्याळातली वेळ 3:06 अशी आहे. त्यांनीच खून केलाय माझ्या लुट्याचं. आता तिचंही काहीतरी बरं वाईट केलं असेल. तो विक्रांत भोसले कोण आहे माहितीये तुला? ज्या माणसाने बाळकाकाचा खून केला त्याचा जिवलग मित्र आहे तो. हॅलो. हॅलो मिसेस शुभ्रा शास्त्री. हां बोलते. मी डॉक्टर विराज सामंत बोलतोय. बोला डॉक्टर. मिसेस शास्त्री, इज एव्हरीथिंग ऑल राईट विथ यू? नाही, तुम्ही तुमची 2 सेशन्स मिस केली आहेत आणि फोन सुद्धा केला नाहीत म्हणून. आय एम सॉरी डॉक्टर. यू डोंट हॅव टू बी सॉरी फॉर दॅट मिसेस शास्त्री. आय वॉज जस्ट क्युरियस. सगळं ठीक तर आहे ना? खरं सांगायचं तर आमच्या घरात जरा. टेल मी. माझे चुलत सासरे ते गेले. ओह, आय एम सॉरी. माय सिन्सिअर कंडोलन्सेस. पण खूप आजारी होते का? नाही, त्यांना कुणीतरी त्यांचा खून झाला. व्हॉट? घरातल्या सगळ्याच गोष्टी इतक्या विस्कळीत झाल्यात की त्यामुळे मी. नो नो मिसेस शास्त्री, आय कॅन अंडरस्टँड. बट यू डोंट वरी. घरी सगळं सेटल झालं की फोन करा, मग आपण ठरवूया. बरं. या मिसेस शास्त्री, इफ आय मे आस्क यू, हॅव द पोलीस कॉट एनीबडी? लाईक ज्यांनी कोणी हे केलं त्यांना पोलिसांनी. तो पकडला गेलाय. माझ्या चुलत सासऱ्यांची मेवणी, तिचं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं त्यांनीच केलं हे. अभिमान सरंजाम आहे त्याचं नाव. कोण हवंय आपल्याला? तनिष्काबाई आपणच का? हो, आपण. माझं नाव परमेश्वर गोडांबे. बोला. सुलेखा राऊत नावाची मुलगी तुमच्याकडे वरचेवर येते. नातेवाईक आहात तिचे? ती सध्या कुठे आहे? मला माहित नाही. सुलेखा राऊतचं तुमच्याकडे वरचेवर येणं जाणं होतं. गेले 2 आठवडे आमचा काहीच संपर्क नाहीये. चेहऱ्यावरून हुशार वाटतंय बाई, पण सुलेखा राऊतला पाठीशी घालण्यात तुमचा काहीच फायदा नाही. झालं तर नुकसान होईल. मला तुमची भाषा कळत नाहीये. तुम्हाला कळेल अशी भाषा मला वापरायला लावू नका. बाई माणूस आहात, जपून राहा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली.
त्या अभिमानला बेल नाकारली. 15 दिवसांची रिमांड कस्टडी मिळाली. मोना, काय? आर यू स्टिल इन टच विथ विक्रांत भोसले? नाही म्हणजे एवढं सगळं होऊनही तुझं मन भरलं नाही अजून? दादा असं का बोलतोयस? मग कसं बोलू? हे बघ, आम्ही बाळकाकाच्या घरी भेटलो, तिथे जे काही बोलणं झालं तेवढंच. अरे पण काय गरज आहे म्हणून? तू मला म्हणाली होतीस की तुझा त्याचा काही संबंध नाहीये म्हणून. हो, पण तू त्या शुभ्रालाही त्याच्याशी बोलायला लावलंस? मी नाही लावलं बोलायला. शुभ्राला. हे बघ दादा, माझं नीट ऐकून घे. इतके दिवस बाळकाका सुद्धा विक्रांतच्या टचमध्ये होता. काय? हो, त्यानं शेवटचा फोन सुद्धा विक्रांतलाच केला होता. पण का? कारण दादा, ज्या सुलेखावर तू आंधळेपणाने विश्वास ठेवतोस ना, त्या सुलेखावर माझ्यासारखाच आणि विक्रांत सारखाच बाळकाकाचा सुद्धा विश्वास नव्हता. हो गॉड मुन्ना, आता इथे सुलेखाचा काय संबंध आहे? इतके दिवस तू कांगाव करत होती सुलेखा अशी आहे, सुलेखा तशी आहे, पण आता सुलेखाच बेपत्ता आहे. सुलेखा बेपत्ता आहे का अभिमानला बाळकाकाचा खून करायला लावून ती पळून गेलीये हे अजून? आर यू मॅड मुन्ना? तोंडाला येईल ते वाटेल ते बडबडतेस तू आता. जाऊ दे, या विषयावर तुझी मुक्ताफळा ऐकण्यात इंटरेस्टच नाहीये मला. एकच सांगतो, बाळकाकाचा खुनी तो अभिमान सरंजामे आहे आणि तो विक्रांत भोसले त्याचा मित्र आहे. अशा माणसांसाठी तुझ्या मनात जराही जागा असेल ना, आजही बेल नाही मिळाली. मग आता पुढे? साहेब, जोपर्यंत अभिमान स्वतःहून काही बोलत नाही आपण काही करू शकत नाही. त्या दिवशी पाहिलंस ना तू, त्याच्यासमोर हात जोडले, हात उगारले, रडलो, फेकलो, सगळं काही केलं. आता आणखी काय करू तूच सांग. माझा एक मित्र आहे, सायकॅट्रिस्ट आहे, डॉक्टर विराट सामंत. अभिमान एकदा त्याच्या गाडीखाली येता येता राहिला होता. विराट सामंत, आठवत आहे? आपण जर अभिला त्याच्याकडे घेऊन गेलो तर? बघ काय करायचं ते. परमेश्वर काका, साहेबांना खूप दम लागतोय रे. हो, पण सुलेखाबद्दल काही कळलं? तिचीच तर वाट बघतोय मी. बोल प्रिया. इन्स्पेक्टर भोसले, ती डायरी कुठे आहे? डायरी म्हणजे? निखिलची डायरी. बाळकाका ती डायरी शोधायलाच तर. ओ माय गॉड, हाऊ कॅन आय फॉरगेट दिस? प्रिया, गिव्ह मी अ मोमेंट, आय कॉल यू बॅक. ओके? हॅलो. पण परमेश्वर काका, मला या घराची झडती घ्यायची. काय? प्लीज काका, तू साहेबांशी बोल. ज्या गोष्टीसाठी हा खून झालाय ती जर इथेच सापडली ना परमेश्वर काका, बरेच प्रश्न सुटतील. श्रीराम. बाबा, एवढ्या लांब एकट्याने कशासाठी गेलात तुम्ही? अगं, मी चालत नव्हतो गेलो वसुधा.
तो रिक्षावाला चांगला होता हो. माझ्यासाठी थांबून राहिला. त्याच्याच रिक्षातनं मी परत आलो. पण बाबा, त्या पोलीस स्टेशनला जायची गरजच काय होती तुम्हाला? माझ्या मुलाची हत्या झाली आहे वसुधा. बाबा, म्हणजे तसं नाही. मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला जर काही माहिती हवी होती तर आदिनाथ होता, ह्याला मला कुठलीही माहिती मिळवायची नव्हती. माझी एक विनंती होती त्या इन्स्पेक्टर भोसलेला. शिवाय मला पाहायचं होतं त्याला. त्याला म्हणजे सांगितलं होतं ना मी तुला, बाळचा मारेकरी अभिमान. पण का बाबा? तो मेला राक्षस. राक्षस स्वतःचेच पाय स्वतःच्या पोटात ओढून घेणाऱ्या गोगलगाईसारखा बसला होता तो. डोळ्यात चैतन्याचा लवलेशही नव्हता. मी जे काही बोलतोय ते त्याच्या कानापर्यंत जात असेलही कदाचित, पण मनापर्यंत पोचत होतं की नाही कोणास ठाऊक. काय काय बोललात तुम्ही त्याच्याशी? त्याच्या हरवलेल्या आत्म्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करणार आहे एवढंच सांगितलं त्याला. बाबा, त्याच्यासाठी प्रार्थना? माझे तर शाप होतील त्याला. त्यांनी केलेल्या या पापाची शिक्षा भोगल्याशिवाय मरणही नाही मिळायचं त्या हलकटाला. वसुधा, दुःखाच्या उद्वेगात आपण बरेच वेळा वस्तुस्थितीकडे कानाडोळा करतो. आपण तसं काही करत नाही आहोत ना, हा प्रश्न त्याला भेटल्यानंतर मला सारखा सतावतो आहे. म्हणजे काय बाबा? सुलेखाचं काही कळलं? नाही, अजून तरी काही नाही. काही गोष्टींच्या मुळाशी जायला हवं. मी आता ध्यान करत बसणार आहे. थोडा वेळ मला एकटंच सोडा. कुणालाही न सांगता अचानकपणे मी एकटाच निघून गेलो. तुम्हाला, विशेष करून तुला त्रास झाला त्याबद्दल क्षमा. बाबा, श्रीराम श्रीराम. आजोबा, सुलेखाची पत्रिका? ठेव खाली ती बाहुली. शुभ्रा? आजोबा, तुम्ही या दोघींच्या पत्रिका का बघताय? आजोबा, सांगा ना.
सुलेखा आणि शुभ्रा. जेव्हा आदिनाथचं सुलेखाशी ठरलेलं लग्न मोडलं आणि शुभ्रा या घरात सून म्हणून आली, तेव्हापासूनच या दोघींच्या पत्रिकेचा अभ्यास करण्याचं मी ठरवलं होतं. अभ्यास सुरूही केला होता. पण का? कारण तेव्हापासूनच घडणाऱ्या सगळ्या घटनांमध्ये एक विचित्रपणा होता, एक अतर्क्यता होती. पण काही कारणास्तव माझा हा अभ्यास मागे पडला. पण आता मी ते अन्वेषण नव्याने सुरू करायचं ठरवलेलं आहे. आजोबा, या दोघींचा आपापसात काही संबंध आहे असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे खरं तर आदी दादा सोडल्यास या दोघींमध्ये कॉमन काहीच नाहीये. असं कुणी सांगितलं तुला? सुलेखा आणि शुभ्रा या दोघी दोन वेगवेगळी टोकं असतील कदाचित, पण एकाच धाग्याची दोन टोकं. यांच्या जन्म तारखेपासून यांच्यामध्ये साम्य आढळतं. आजोबा, म्हणजे सुलेखा आणि शुभ्रा यांची जन्मतारीख एकच आहे. 1 फेब्रुवारी 1980, 31 जानेवारी 1980च्या मध्यरात्री बरोबर 12 वाजता या दोघींचा जन्म झाला होता. त्यावेळी अवकाशात ग्रह ताऱ्यांची विलक्षण अशी युती होती. मंगळ, गुरु आणि शनी या 3 ग्रहांची युती. खगोलशास्त्र असं सांगतं, या 3 ग्रहांचं जेव्हा अवकाशात संगनमत होतं तेव्हा पृथ्वीवर अद्भुत अशा घटना घडतात. एका विस्मयजनक वैज्ञानिक शोधापासून ते एका मोठ्या राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखाच्या हत्येपर्यंत उलथापालथ होऊ शकते. आणि सुलेखा आणि शुभ्रा या दोघींचा जन्म अशाच युतीमध्ये झालेला आहे. आजोबा, शुभ्राचं मला माहित नाही, पण सुलेखाच्या वाढदिवसाच्या दिवशीच आणखी कोणाचा तरी वाढदिवस असतो. म्हणजे मी हे कोणीतरी बोलताना, कोणीतरी कुणाला तरी सांगताना ऐकलंय, पण आजोबा मला आठवत नाहीये. सुलेखाचा आणि तिचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. आजोबा, तुम्ही मला खरं खरं सांगा, सुलेखाबद्दलचा हा शोध घेण्याचा तुम्ही का प्रयत्न करताय? निखिल गेल्यानंतर तू मला ज्या काही घटना सांगितल्यास त्यावर मी तुला म्हटलं होतं की ते सिद्ध कर. कारण आरोप असे गंभीर केले होतेस की त्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता, अगदी मीही नाही. आणि आता ज्या घटना घडता आहेत त्यावरून मला असं वाटतं
की हे तिसऱ्या कोणीतरी सिद्ध करण्याची वाट बघत बसण्यापेक्षा मी स्वतः मला जमेल तसा अभ्यास करेन, पडताळून बघेन, आणि म्हणून मी हा खटाटोप करतोय. आज बऱ्याच दिवसांनी मी माझं चित्त एकाग्र करू शकलोय. तेव्हा बाहुली, तुर्तास तरी तू तुझे प्रश्न बाजूला ठेव आणि मला एकट्याला अभ्यास करू दे.